जर कोणाची माय जिवंत असेल, कोणाचा बाप जिवंत असेल, जर सगळ्या माणसांना हात जोडून विनंती आहे, बायकोचं ऐकून कधी मायबापाला त्रास देऊ नका. देवाबद्दल तर आपल्याला ऐकायचंच आहे, पण ज्यांनी आपल्याला जन्माला घातले ते आपले सर्वात मोठे देव आहे. बायकोचं ऐकून कधी मायबापाशी दुश्मनी करू नका. बायकोचं ऐकून कधी बहिणीशी दुश्मनी करू नका. कारण ऐका ना, जेव्हा तुमची बायको नव्हती तेव्हा तुमचे आई वडील होते, तेव्हा तुमची बहीण होती. आणि ज्या दिवशी तुम्ही बायकोचा ऐकून आई वडिलांना त्रास द्यायला लागले ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगतामध्ये सर्व गोष्टी परत परत प्राप्त होतात. परत परत वित्त परत प्राप्त होतं, मित्र परत प्राप्त होतो, बायको परत प्राप्त होते. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है, माँ बाप नहीं मिलते. आणि म्हणून मायबाप मेल्याच्या नंतर रडणाऱ्या मुली हजार असतील, मुलं हजार असतील, पण माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून अट्टहास करणारे लोक जगात खूप कमी आहे. काही लोकांना कथा कीर्तन म्हणजे टाइमपास वाटते. कथा कीर्तन म्हणजे वेस्ट ऑफ मनी. एवढा खर्च करण्यापेक्षा गरिबांना खाऊ घातलं असतं. तू किती खाऊ घातला आजपर्यंत सांग ना जरा. प्रत्येक गोष्टीला नियम असतात, प्रत्येक गोष्टीला एक आचरण शुद्धता असते. मला या ठिकाणी आल्याच्या नंतर काही गोष्टींचा अनुभव आला. माणसं मेंटॅलिटी पागल होत चालले. घरामध्ये दरवाजा लावून घ्यायचा, तीच बायको तेच पोरं. एक गोष्ट लक्षात ठेव जा, जन्म परत परत प्राप्त होत नाही. इतक्या सुंदर पृथ्वीवरती तुम्ही आले ना, तर स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊ नका. घरामध्ये तुमचं जग निर्माण करू नका. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्या